पुणे शहरातील कोंढवा परिसरात एका 25 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे। एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणीवर काल रात्री 7:30च्या सुमारास अज्ञात इसमाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे। या घटनेबाबत पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी माहिती देताना सांगितलं की कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणीवर बुधवारी रात्री 7:30च्या सुमारास अज्ञात इसमाने अत्याचार केला। कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे। आरोपीने स्वतःला कुरिअर बॉय असल्याचं सांगून सोसायटीमध्ये प्रवेश केला। दरवाजावर पोहोचल्यावर त्याने पीडित महिलेला बँकेचं कुरिअर आहे असं सांगितलं। त्यानंतर जबरदस्तीने घरात शिरून तिच्यावरती बलात्कार केला। पोलिसांच्या 10 टीम त्याचा तपास करतायत। तरुणी आपल्या भावासोबत कोंढव्यात राहते। तरुणी मूळची अकोल्याची आहे। ती पुण्यातील कल्याणी नगरमधील कंपनीमध्ये काम करते अशी माहिती देखील पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली। दरम्यान आरोपीने सोसायटीमध्ये जाण्यासाठी स्वतःला कुरिअर बॉय असल्याचं सांगितलं होतं। दरवाजावर पोहोचल्यावर त्याने पीडित महिलेला बँकेचं कुरिअर आला आहे असं सांगितलं होतं। मात्र तरुणीनं ते आपलं नसल्याचं सांगितलं, पण त्याने त्यावर सही करावी लागेल असं सांगितल्यानं तरुणीने सेफ्टी डोअर उघडला आणि त्याचा फायदा नराधम आरोपीने घेतला। मिळालेल्या माहितीनुसार कोंढव्यातील एका सोसायटीमध्ये ही संतापजनक घटना घडली आहे। आरोपीने स्वतःला कुरिअर बॉय असल्याचं सांगून सोसायटीमध्ये प्रवेश केला। पीडितेच्या दरवाजावर पोहोचल्यावर त्याने पीडित महिलेला कुरिअर आहे असं सांगितलं। महिलेनं हे कुरिअर माझं नाही असं सांगत नकार दिला। मात्र आरोपीने सही करावी लागेल असा आग्रह धरला, त्यामुळे महिलेला सेफ्टी डोअर उघडावं लागलं। त्याचवेळी आरोपीने तरुणीच्या तोंडावरती केमिकल स्प्रे मारला, ज्यामुळे ती बेशुद्ध झाली। यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला। ही घटना उच्चभ्रू आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोसायटीमध्ये घडल्यानं सुरक्षेच्या दृष्टीने मोठा प्रश्न उपस्थित झालाय। आरोपीने अतिशय हुशारीने कुरिअर बॉयचं भान ठेवत गेट पार केला। सुरक्षा रक्षकांकडून त्याची फारशी चौकशी झाली नसल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केलाय। सोसायटीमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं असून आरोपीची ओळख पटवण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आलंय। अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। काल सायंकाळी 7:30च्या सुमारास निर्भया वय वर्ष 22 ह्या कोंढवा परिसरातील एका सोसायटीमध्ये फ्लॅटमध्ये एकट्याच होत्या। तेव्हा एक डिलिव्हरी बॉय त्या ठिकाणी आला आणि आपलं बँकेचं पार्सल आलेलं आहे, आपल्याला द्यायचं आहे असं म्हणून त्यांना बेल वाजवली आणि माझ्याकडे पेन नाहीये, मी पेन विसरलो, कृपया आपण पोच द्या, रिसीट द्या असं सांगितल्यावरून निर्भया हे आपल्या फ्लॅटमध्ये पेन घ्यायला गेले असता इमिजिएटली त्यानं घरात प्रवेश करून दरवाजा बंद केला आणि सदरचा अत्याचाराचा प्रकार घडला। त्याचा तपास चालू आहे। सर, काय त्यांनी चिठ्ठी या बाबतीत आम्ही घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केलेला आहे। त्या ठिकाणी आयकार बोलवण्यात आली होती, फोरेन्सिक एक्सपर्ट्स बोलवण्यात आलेले होते। त्याचबरोबर निर्भयाचा मोबाईलही आम्ही तपासलेला आहे। आपण म्हणता त्याप्रमाणे त्यामध्ये एक फोटो आढळून आलेला आहे, ज्यामध्ये आरोपीनं लिहिलेलं आहे की मी पुन्हा येईल आणि जर ही घटना सांगितली, लीक केली तर मी सदरचा फोटो व्हायरल करेल। या बाबतीत निर्भया ह्या 7:30 नंतर शुद्धीवर नसल्यामुळं त्या बाबतीत त्या निश्चित सांगू शकल्या नाही, परंतु फोरेन्सिक एक्सपर्ट्स यांच्याकडून आम्ही त्या ठिकाणी कोणता स्प्रे किंवा इतर कुठलं काय वापरलं जेणेकरून त्या बेशुद्ध पडल्या याबाबत विश्लेषणांती ठोस माहिती आपल्याला। निर्भया ह्या काल घरामध्ये फ्लॅटमध्ये एकट्याच होत्या। त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ राहतात, परंतु भाऊ हे गावी गेलेले असल्यामुळं काल त्या घरी एकट्याच होत्या। या कल्याणी नगर येथे एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करतात। आपण म्हणता ते बरोबर आहे। त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद घेतली जाते। त्या अनुषंगानं त्या ठिकाणी जे डिलिव्हरी बॉय आला होता त्याबाबतही आमचा अधिक तपास चालू आहे। या बाबतीत आरोपी निर्भयाच्या ओळखीचा होता किंवा यापूर्वी भेटलेत का किंवा याबाबत आमचा अधिक तपास चालू आहे। मोबाईलमध्ये जे फोटो डाटा मिळालेला आहे त्याचंही विश्लेषण चालू आहे। आमची जवळपास 10 पथकं आरोपीच्या मागावरती आहे। निश्चितपणे आम्ही आरोपीला लवकरच अटक करून वस्तुस्थिती आपल्या पुढे मांडू। त्या सोसायटीचे एंट्री एक्झिटचे सीसीटीव्ही फुटेजेस आम्ही हस्तगत केलेले आहेत आणि त्याचं विश्लेषण तपासाच्या अनुषंगाने चालू आहे। याबाबत अधिक तपास चालू आहे। सर, पण स्टेबल आहे
आणि त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक आहेत, त्याचबरोबर आमचे महिला अधिकारी त्यांच्यासोबत आहेत. निर्भया महाराष्ट्रातली का महाराष्ट्राच्या? त्या महाराष्ट्रातीलच आहेत. जॉब करिता आणि भावाचं पुण्यात शिक्षण चालू असल्यामुळं कोंडव्यातील एका सोसायटीमध्ये त्या राहत होत्या. कधीपासून पुण्यात ते मागील 1 वर्षापासून राहतात. याबाबत आम्ही अधिक माहिती घेत आहोत, कारण आपण जसं म्हणताय की आरोपीनं काय त्या ठिकाणी रेकी केली होती का, किंवा काय पूर्वीची ओळख होती का, नेमके त्याच परिसरातील, नेमके त्याच सोसायटीतील आहेत, याबाबत आम्ही माहिती घेऊन तपास चालू आहे. याबाबत आम्ही निर्भयाकडे चौकशी करत आहोत. अंदाजे वय